हे सगळे पारंपरिक मूर्त्या ते फक्त 1000 रुपयाला आहेत। या ठिकाणी बॅलन्सिंगचे गणपती आहेत। भरपूर लोकांकडे अशी पण रिक्वायरमेंट असते, असे किती फुटाची आहे? एकाच ठिकाणी भरपूर सारे कार्यशाळे आहेत। म्हणजे कुठली कॉन्सेप्ट आहे ती अशी? इकडली खासियत दाखवतो, गणपतीचं सर्व काम चालू आहे, प्रॉपर पॅकिंग करून देतो आणि शंकावरती एका पायावरती गणपती नाचतोय, तो खूप भारी वाटतोय। तर रेडी झालेले आहेत की सिंपल असावा, मातीची मूर्ती असावी, काम चालू आहे। 100% कन्फ्यूज झालो असतो। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पटेल घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। आता आपण आहोत मुंबई येथील लालबाग येथे असलेल्या गणसंकुलमध्ये। गणसंकुलमध्ये भरपूर सारे कार्यशाळे आहेत गणपतीचे, म्हणजे अगदी घरगुती गणपती पण आणि सार्वजनिक गणपती पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरगुती गणपती पाहणार आहोत। कसं आहे की अनेक लोक असे असतात ज्यांच्या घरी गणपती असतो आणि त्यांचे मूर्तिकार फिक्स नसतात, मग ते ठिकठिकाणी फिरत असतात आपल्याला जो गणपती आवडत नाही आवडत तोपर्यंत ते बघण्यासाठी। तर या ठिकाणी आल्यावरती एक फायदा असा असतो ना की एकाच ठिकाणी भरपूर सारे कार्यशाळे आहेत। म्हणजे कसं आहे की अगदी 1 फुटापासून ते 5 फुटापर्यंत ज्याच्या घरी असतो ते या ठिकाणी ऑप्शन इथे असतात, म्हणजे अगदी मातीचे पण आणि POPचे पण। तर अशा व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त गणपती, जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल। तर चला गणपती बाप्पा मोरया म्हणत आपण आपल्या आजच्या गणसंकुलच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर हे बघा, आता आपण आलो आहोत गणसंकुलमध्ये। इथे आपण आतमध्ये जाणार आहोत, पण इथे येण्यासाठी हे बघा, इथून करी रोडचं स्टेशन आहे ना, अवघ्या 2 मिनिटाच्या अंतरावरती। जर तुम्ही करी रोड आणि लोअर परवार नाही असाल तर इथून याल, आणि इथून जर या बाजूने येत असाल तर इथून बघतो हाकेच्या अंतरावरती भारत माताचं सिग्नल आहे। भारत माता थिएटरच्या बरोबर मागच्या साईडला एक गणसंकुल आहे आणि गणसंकुलच्या बरोबर समोर इथे भला मोठा असा अविघ्न पार्क आहे। तर चला आतमध्ये आपण जाऊया, आणि एक्साइटमेंट नक्कीच आहे की 2026च्या गणेशोत्सवासाठी कोणत्या कोणत्या प्रकारचे गणपती असतील ते। हे चल, तर हे बघा आपण आता आतमध्ये आलो आहे। आतमध्ये इथे सांगायचं तर भरपूर सारे असे कार्यशाळा आहेत। म्हणजे इथे बघा, पाहू शकतो इथे सार्थक आहे, तिथे अन्वी आहे, तिथे श्रेय आहे, इथे श्री गणेश चित्रशाळा आहे, या साईडला इथे अमर आर्ट्स आहे। आपण याच्यामधलं सर्वात पहिलं आपण जात आहोत आता सार्थक आर्ट्समध्ये, जिथे खूप सारे गणपती दिसत आहेत आणि मला डिस्प्लेवरनं अशी आतुरता नक्कीच झाली की आपण लवकर आतमध्ये जाऊया ते। तर हे बघा, आपण आता आलो आहोत सार्थक आर्ट्समध्ये। खूप सुंदर। हां, नमस्कार ताई। हां, बरे आहेत ना? हां, मस्त। हां, मी काय म्हणतोय, गणेशोत्सव 2026ची तयारी का म्हणते? हो, चालू आहेत, आल्यात मूर्त्या, अजून येणार आहेत मूर्त्या। अच्छा, म्हणजे ह्याच्याहून अजून यायचे हो, आहेत? यायचे बापरे, तुमच्या ऑलरेडी एवढे रॅक भरलेले आहेत एकदम मस्त मस्त, आणि त्याच्यामध्ये अजून पण यायचे आहेत। हो, मला सांगा की आपल्याकडे POP आणि माती दोन्ही पण मिळतात ना? हो, दोन्ही मूर्त्या आहेत। ओके. प्लस यावर्षी आपल्याकडे बॅलन्सिंग पण आहे। हां, बॅलन्सिंग। मग बॅलन्सिंगचे आल्यात की यायचे आहेत? यायचे आहेत। अच्छा, बॅलन्सिंगचे यायचे आहेत। ओके, मग आपल्याकडे POP आणि माती दोन्ही पण मिळतात ना? हो, दोन्ही मिळतात। ओके, आणि तरी किती फुटापासून किती फुटापर्यंत असतील? आपल्याकडे 1 फुटापासून 4 फुटापर्यंत आहेत। आता आपण ना ही 1 फुटाची मूर्ती आहे, 1 फुटापासून सुरुवात करूया। आमच्याकडे आता ही शंकर अवतारात आहे, तशी गौरी शंकर अवतारात, अशा वेगवेगळ्या मूर्त्या आहेत 1 फुटाच्या। आणि ॲक्च्युली ना या दोन्ही पण मूर्त्या खूप सुंदर वाटतात। म्हणजे पहिलंच जे 1 फुटाचे POPचं इम्प्रेशन आपलं खूप सुंदर पडलेलं आहे, आणि मी जर आता घ्यायला आलो असतो ना या दोघांपैकी 100% कन्फ्यूज झालो असतो की ही घ्यायची की ही घ्यायची। दोन्ही पण खूप सुंदर वाटतात। तसंच ही आता आपली गणेश गल्ली आहे, हां, मुंबईचा राजा, तो पण आपण डायमंड वर्क केले त्याला छानसं, सुंदर सुंदर। प्लस प्लेन मूर्त्याही ठेवलेल्या आहेत। ही 1.5 फुटाची आहे मूर्ती, ड्रेपरी केली आहे। तसंच आपण छान असं डेकोरेशन पण केलेलं आहे हां, मस्त। मूर्त्यांना। पुन्हा आहेत ह्या पण 1.5 फुटाच्याच आहेत, या 2 फुटापर्यंत आहेत। ही चंद्रावर आता नवीन एक मूर्ती आलेली आहे। हां, मला वाटतं मागच्या 2 वर्षापासून हिचा ट्रेंड जरा जास्त वाढलेला आहे। होती 1.5 फुटात होती, आता ही 2 फुटात केलेली ओके। आहे। तसंच आहे, आता इथे डायमंड वर्क केलेले आहेत, हे मेटल वर्क केलेलं आहे। अच्छा, हे मेटलचं आहे का? काम आहे। ओके, म्हणजे समजा ताई, समजा असं असेल की समजा एखादी मला समजा ही मूर्ती मला आवडली आणि या मूर्तीला समजा डायमंड वर्क किंवा ड्रेपरी वर्क करून पाहिजे असेल, तुम्ही तसं देऊ शकता? ते मिळणार। ओके, पण मग तेवढं लवकर तेवढं बुकिंग करावं लागेल ना? जसं लवकर सांगणार तसं मग आपलं कामही लवकर होईल। ताई मला सांगा की समजा तुमच्या शॉपमध्ये समजा सार्थक आर्ट्समध्ये जर कोणी आलं तर समजा मला ही मूर्ती घ्यायची असेल, एकदम म्हणजे बैठी पोज आहे आणि सिंपल गणपती आहे, हा किती फुटाचा गणपती हा आहे? 1.5 फुटाचा। 1.5 फुटाचा। तर या मूर्तीची प्राइस काय असू शकते? ही 5,000 पासून सुरू। अच्छा, 5,000 रुपये। आणि जर ह्याच्यामध्ये समजा कोणी वर्क केलं तर मग ते पैसे ॲडिशनल होऊन होतील। जातील। ओके, मला ॲक्च्युली ही मूर्ती पण खूप सुंदर वाटली। हो, हां, हिची पोज पण एकदम असे। किती फुटाची आहे ही 2.5 फुटात गणपती आहे। जबरदस्त वाटतोय तो आणि गणपती, स्वामी रूपात आहे। हां, नाही जबरदस्त वाटतंय। मला वाटते खालचे ते थोडे मोठ्या हाईटचे आहेत ना? हो, ते 3 फुटाचे गणपती आहेत। जसे घरात किंवा सार्वजनिक गणपती बसवतात ना, हां, ते 3 फुटापर्यंत बसवू शकतो। ओके। हे जे मोराचं जे तुम्ही जे डेकोरेशन केलं ना गणपतीला, एकदम जबरदस्त वाटतं। म्हणजे कुठली कॉन्सेप्ट आहे ती अशी?
ही जसं शंख आहे ना, मग शंख आणि अच्छा श्रीकृष्णाचं. अच्छा श्रीकृष्ण विष्णू दोन्ही मिक्स असं म्हणजे सुंदर असा गजरा आहे आणि खूप छान पद्धतीने सजवलं आहे. म्हणजे खरी मोरं त्याला लावलेली आहेत आणि ते एकदम जबरदस्त वाटतंय. मस्त. मग ताई मला सांगा की तुमच्याकडे तर बुकिंग वगैरे सुरू झाली असेल ना? हो, कधीपासून झाले, आता बरेच झाले दिवस. हा, मग तरी आता शेवटची बुकिंग तरी आपली कधीपर्यंत होऊ शकते? जेवढी गणपती 15 ऑगस्ट या वर्षी लास्ट करायचा प्रयत्न आहे. बापरे. कारण तशा मूर्त्या पण आता अवेलेबल व्हायला पाहिजेत आपल्याला. हा, बरोबर. पटकन व्हायला पाहिजे. हा, म्हणजे साधारण तुम्ही 15 ते 20 ऑगस्टच्या दरम्यान पर्यंत बुकिंग तुम्ही घेऊ शकतात. ओके. तर आता आपण आलो आहोत सार्थक आर्ट्सच्या मातीच्या मूर्त्यांच्या इकडे आणि तुम्हाला सांगायला नक्कीच आवडेल की मातीच्या मूर्त्यांमधलं जे काम आहे ना ते खूप सुबक आहे. म्हणजे गणपतीचा चेहरा, गणपतीच्या डोळ्यांची आखणी वगैरे खूप सुंदर वाटते. तरी मला तुमच्याकडल्या मातीच्या ज्या मूर्त्या होत्या ना ते खूप आवडल्या, खूप आवडल्या. म्हणजे कसं आहे की भरपूर लोकांकडे अशी पण रिक्वायरमेंट असते की सिम्पल असावा, मातीची मूर्ती असावी, त्यांच्यासाठी हे एकदम बेस्ट आहे. तर इथे आपण पाहू शकतो इथे बैठ्या स्वरूपामध्ये गणपती आहे, जी पारंपरिक पोज असते. ही सुद्धा ही टिटवाळा पॅटर्न ना? नाही, हा वेलिंग पॅटर्न आहे. अच्छा, हां सॉरी, इथे वेलिंग पॅटर्न म्हणजे वेलिंग मास्तरांचा गणपती होता अशा प्रकारे तो इथे आहे या ठिकाणी. इथे सिंहासनावरती बसलेला आहे आणि इथे पुन्हा आपण पाहू शकतो मुंबईचा राजा आहे जो माती वर्कमध्ये आहे. मला सांगा की समजा मातीच्या कामामध्ये आता किती फुटापासून किती फुटापर्यंत इथे तरी असतील? आपल्याकडे ह्या आहेत त्या 1.5 फुटाच्या आहेत. अजून 2 आणि 2.5 फुटाच्या यायच्या आहेत. अच्छा, मग 1.5 फुटाच्या प्राइसची तरी अंदाजे रेंज काय असू शकेल? अंदाजे रेंज आपल्या 7-7.5 हजारापासून. अच्छा, 7-7.5 रुपयापासून. पण इथे आपण पाहू शकतो ना खूप सुंदर सुंदर आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो इथे दत्त अवतार आहे का? हो, हा दत्त. अच्छा, इथे एकमुखी दत्ताचा अवतार आहे या ठिकाणी. इथे आपण पाहू शकतो श्रीमंत दगडूशेठ गणपती आहे. पण दगडूशेठ गणपतीची जी आखणी आहे ना डोळ्याची वगैरे खूप सुंदर वाटते. आणि हे सगळे मातीचे गणपती आहेत आणि सगळे सांगायला नक्कीच आवडेल की एकापेक्षा एक आहेत. ताई मला एक सांगा की समजा कोणी घेतलं तर डिलेव्हरीचं ऑप्शन यावर्षी आहे का? डिलेव्हरीचं ऑप्शन जर त्यांनी आधी नेत असेल, म्हणजे 5-6 दिवस आधी नेत असेल तर देऊ शकतो. पण नंतर गडबडीचे दिवस सगळे. हा, नंतर मॅन पॉवर नसते ना. हा, बरोबर, पॉसिबल नाही. ओके. तुमचं कार्ड वगैरे आहे काय? हो, आहे ना आपलं. ओके. तर इकडे आपण आता कार्ड पाहतोय सार्थक आर्ट्सचं. इथे पाहू शकतो सार्थक आर्ट्स, नंदकुमार पाटील आणि सागर पाटील हे 2 या ठिकाणी नंबर आहे. जर तुम्हाला सार्थक आर्ट्समधला कुठलाही गणपती जर आवडला असेल तर तुम्ही या दिलेल्या नंबरवरती लवकरात लवकर संपर्क करावा. चला ताई, थँक्यू. गणपती बाप्पा. काय म्हणते? हा, तो बघा तिकडे वारकरीचा गणपती आहे ना तो खूप सुंदर वाटतं. ताई मातीमध्ये की पीओपी? पीओपी मध्ये. अच्छा, मस्त वाटतंय. पण धनश्रीला जास्त आवडला तो. तरी बघा आता आपण चाललो श्री गणेश चित्रशाळाजवळ आणि इकडली खासियत दाखवतो. या इथे आपण पाहू शकतो ना तर छोट्यांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्या प्रकारचे गणपती दिसत आहेत आणि इथे भारी भारी गणपती आहेत. ते बघा इथे पाहू शकतो अगदी 4 इंचापासून गणपती याच्यामध्ये अवेलेबल आहेत आणि इथेच आता आपण आतमध्ये एंट्री करतो आहे. वाव, खूप मोठी कार्यशाळा ज्या ठिकाणी गणपतीचं काम पण चालू आहे. म्हणजे कसं बिना रंगाचे गणपती पण आहेत आणि रंगकाम केलेले गणपती पण आहेत. इथे आपण पाहू शकतो पॅकिंग केलेले आहेत. इथे आहे तो मुंबईचा राजा आहे. इथे प्रभू श्री राम अवतारामध्ये आहे आणि इथे मला वाटतं 1.5 फुटापर्यंत मूर्ती आहे. पारंपरिक पद्धतीची मूर्ती आहे पण ती विदाऊट कलरवाली आहे आणि खूप सारे गणपती दिसत आहेत. तुला आता कुठला आवडला का? हां बघा, शंकराचे रूप आहेत दोन्ही पण छान. तरी बघा इथे आपण पाहू शकतो जिथे पाहावं तिथे आपल्याला गणपती दिसत आहेत आणि इथे सांगायचं म्हणजे ना इथे आतमध्ये काम पण चालू आहे गणपतीचं. सगळ्या गणपतींना पिशव्या वगैरे घालून ठेवलेल्या आहेत. वाव, बघ या ठिकाणी छोटीशी मूर्ती दिसते. घे हातामध्ये, मस्त वाटते ना. ॲक्च्युली शोपीसला पण मस्त ठेवू शकतो ना आपण, म्हणजे टी व्ही युनिटच्या वगैरे आणि गिफ्ट वगैरे कोणाला द्यायचं असेल तर. आणि इथे आहे लालबागचा राजा जो रंगकाम करायचं या ठिकाणी बाकी आहे. तर हे बघा इथे धनश्रीच्या हातामध्ये 2 मूर्त्या दिसत आहेत. एक मूर्ती आहे ती 4 इंचाची आहे, एक मूर्ती आहे ती 9 इंचाची आहे. आणि 4 इंचाची मूर्ती घ्या किंवा 9 इंचाची मूर्ती घ्या, याच्यामधली कुठलीही गणपती घेतला तरी तो फक्त 1000 रुपयाला आहे. आणि त्याच्यासोबत वाव, अरे हा तर एकदम क्यूट वाटतो आहे. हा पण 10,000 रुपये ना. ओके, बघा मगाशी जे यांच्या गेटच्या बाहेर बघितलं का दरवाजावरती, हां सर्व प्रकारचे लावलेले आहेत. हां, तर 4 इंचापासून 9 इंचापर्यंत इथे मूर्त्या आहेत. ते फक्त 1000 रुपयाला आहेत. मस्त. ॲक्च्युली ही मूर्ती आहे ना खूप सुंदर वाटते. खूप सुंदर वाटते. हां, आवडलं मला इथे. तर हे बघा मगाशी म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी वर्कशॉपमध्ये इथे सर्व गणपतीचं सर्व काम चालू आहे
म्हणजे प्रत्येक गणपतीचं रंगकाम वगैरे ते आपण पाहू शकतो. अशा प्रकारे ते केलं जाते. म्हणजे जो कलरकाम करणारा व्यक्ती तो त्या ठिकाणी बसून एकत्र बसून सगळ्या गोष्टी करत असतो. आता आपण आलो होतो ना, ते बघा श्री गणेश चित्रशाळामध्ये आलो होतो आणि या श्री गणेश चित्रशाळाचा इथे आपण कॉन्टॅक्ट नंबर पाहू शकतो. सुनील पांचाळ यांचं इकडलं नाव आहे मूर्तिकाराचं आणि इथे अशा प्रकारचे भरपूर साऱ्या मूर्ती आहेत जे तुम्हाला इथे अवेलेबल होऊ शकतात. तर आता आपण प्रवेश केला आहे अमर आर्ट्समध्ये आणि अमर आर्ट्समध्ये पण खूप सुंदर सुंदर मूर्ती आहेत. ते तुम्हाला आता पुढे कळलंच. आता आपण या दादांच्या इकडे आलो. नमस्कार दादा. नमस्कार. हां, नाव का तुमचं? माझं नाव विशाल भरत वाईकर. अच्छा, इथे विशाल दादा आहेत. दादा मला सांगा की तुमच्याकडे POP आहे की माती POP दोन्ही आहे? POPच्या मूर्त्या आहेत इथं हां. अमर आर्ट्समध्ये हां, आणि शेजारी आपलं एक दुकान आहे ते आणवी आर्ट्समध्ये, तिथे मातीच्या मूर्त्या अच्छा, म्हणजे तुम्ही दोन्ही वेगळे वेगळे डिपार्टमेंट ठेवलेले आहेत. ओके, तर इकडे तुमच्याकडे मला POPच्या मूर्त्या बघायला मिळणार आहेत. आहेत. इथे बघू शकता ना तुम्ही, इथे गरुडावर बसलेली पण मूर्ती आहे आपल्याकडे. सुंदर सुंदर. 2 फुटामध्ये आणि लालबाग राजामध्ये पण आहे. इथे हां. अजून इथं फक्त प्रभावळीचं काम अजून बाकी आहे पाठीमागं. ओके. इथे तेजुका आहे हां आणि इथे शंखावर बसलेली मूर्ती पण आहे आणि चिंतामणी पण मागे बघू शकता तुम्ही. हां, हे बघा इथे आता मी लगेच दाखवतो बघा. हां. चिंचपोकीचा चिंतामणी आहे, इथे लालबाग लालबागचा राजा राजा आहे, पुढे. पुन्हा इथे हा गणपती कुठला आणि नाही पण याची कॉन्सेप्ट या शंकरचे आणि हा टिटवाळा आहे 1 कलरमध्ये, व्हाईट कलरमध्ये. अच्छा, हां, व्हाईट कलर आणि डायमंड वर्क. हा आणि रेडियम कलर आहे त्यात निऑन. अच्छा, म्हणजे रात्री चमकणार असा. लाईट मारली ना ब्ल्यू कलरची, हा. तर यातून रेडियम कलरचे हे होतं, सुंदर reflect होतं. सुंदर सुंदर. अजून भरपूर मूर्त्यांची इथं हा चिंतामणी पण हा, इथे पण आहे. चिंचपोकी चिंतामणीचं काम चालू आणि आहे. हा जय मल्हारांची पण मूर्ती वा आहे. वा वा वा. येळकोट जय येळकोट जय मल्हार. म्हणजे इथे आपण पाहू शकतो इथे लालबागचा राजा विदाऊट प्रभावळ आहे आणि इथे विथ प्रभावळ आहे. हा, आणि धोतर शेला पण घातलेला आहे डायमंड. हा, हे बघा या गणपतीला बघा इथे धोतरशिला पण आहे आणि डायमंड वर्क पण खूप सुंदर प्रकारे केलेला आहे. रामाच्या मूर्तीची हा, प्रभू श्रीराम, खूप सुंदर. बरं आता मला सांगा की तुमच्याकडे तरी किती फुटापासून किती फुटापर्यंत अवेलेबल असेल? आमच्याकडे 1 फुटापासून ते 1.5 फुटापर्यंत, 2-2.5 फुटापर्यंतच्या मूर्त्या अवेलेबल आहेत. हा, आणि इथे आपण उजव्या साईडला बघतोय हे सगळे पारंपरिक मूर्त्या. हा. म्हणजे विदाऊट ड्रेपरी वर्क केलेलं जी खऱ्या गणपतीमध्ये सुंदरता असते ना, ते या मूर्त्या. इथे आपण बघू शकतो प्रत्येक गणपती हा म्हणजे त्याची बैठक सगळी वेगळी वेगळी आहे आणि मस्त हे वाटतं. सोनेरी लावलेले, वरक लावलेले पण मूर्त्या आहेत. अच्छा, हा, म्हणजे गेल्या वर्षी गणेशच्या गणपतीला हा, तसं काम तसं. केलेलं ते. हे गोल्डन रेग्युलर आलंय, तर हे बघा याला चमक जास्त. हा, हे बघा ही मूर्ती आहे ना, म्हणजे अशा प्रकारचं वर्क आहे ना, गेल्या वर्षी मुंबईच्या राजाला केलेलं मूर्तिकार आकाश तिरमल यांनी, आणि ती या ठिकाणी तशा प्रकारे वर्क केलेलं आहे. तर दादा समजा तुमच्याकडे आलो तर साधारण 1 फुटा ते 1.5 फुटाच्या गणपतीची अप्रॉक्स रेंज काय असू शकते तरी? मूर्तीवर डिपेंड आहे, त्याच्यावर वर काय डिपेंड केलेलं आहे, डायमंड केलेलं आहे, याच्यावर आहे. हां, म्हणजे असं. सिंपल मूर्ती घेता हा, की कशी तर- मूर्ती घेता ते? ओके. तर हे बघा ह्या मूर्त्या आहेत ना इकडे, या मला मूर्त्या खूप आवडल्या. म्हणजे कसं आहे, प्रत्येकाचा चेहऱ्याचा हावभाव आहे तो सेमच आहे आणि पोच प्रत्येकाची वेगळी वेगळी आहे. जबरदस्त. तर हे बघा आता आपण अमर आर्ट्समधनं निघतो आहे आणि इथे अमर आर्ट्सचं तुम्हाला या ठिकाणी मी व्हिजिटिंग कार्ड दाखवलेलं आहे. यांच्याकडे इको फ्रेंडली वगैरे सर्व प्रकारच्या मूर्त्या मिळतात. तुम्हाला जर काही यांच्याकडनं रिक्वायरमेंट असेल ना, तर अमर आणि विशाल या दोघांपैकी कोणालाही तुम्ही संपर्क करू शकतात. आणि या अमर आर्ट्समधली सर्वात जास्त मला आवडलेली मूर्ती ती म्हणजे ही मूर्ती शंखावरची. खूप सुंदर वाटते आणि ॲक्च्युली ही मूर्ती जर मोठ्या गणपती असताना जबरदस्त वाटला असता. आणि लालबागच्या राजाची कलर शेड आणि सजवण्याची पद्धत पण मला खूप आवडली आहे. भारी. चिंतामणी. हां, आणि या ठिकाणी इथे चिंचपोकीचा चिंतामणी आहे, प्रभावळ वगैरे खूप सुंदर आहे. मस्त. चला आता आपण जाऊया पुढच्या शॉपमध्ये. तर आता आपण पोचलो आहोत अन्वी आर्ट्समध्ये, ज्या ठिकाणी आपल्याला वेगळे गणपती पाहायला मिळतात. इथे आपण पहिला आल्याला इथे पाहू शकतो ड्रेपरी वर्क केलेलं आहे, डायमंड वर्क केलेलं आहे आणि खूप सुंदर गणपती वाटतो आहे. आणि इथे हा मित्र आहे. नमस्कार मित्रा. नमस्कार. हां, नाव काय तुझं? तुषार पवार. अच्छा, इथे तुषार पवार आहे, जिथे आपण अन्वी आर्ट्समध्ये आलो होते. मला सांग तुमच्याकडे POP माती दोन्ही पण गणपती आहेत हो, का? दोन्ही पण आपल्याकडे गणपती ओके, मग कसं काय सेक्शन ठेवलं आहे? सेक्शन आपण हा जो सेक्शन आहे ना, हा पूर्ण इको फ्रेंडली म्हणजे शाडू मातीचा आहे. ओके. आणि हा सेक्शन पण शाडू मातीचा आहे. हां. आणि ह्या साईडला जो पूर्ण सेक्शन आहे ना, तो पूर्ण आपण POP वर्क म्हणजे ह्या साईडला पूर्ण POP सेक्शन आहे. ओके, मग तरी साधारण किती फुटापासून किती फुटापर्यंत तरी तुमच्याकडे मूर्ती आहेत? आपल्याकडे सध्या ह्या शॉपमध्ये 15 इंचापासूनची मूर्ती स्टार्टिंग 15 इंच हां. ते आपण 2.5 फुटापर्यंत इथे मूर्ती आपण ठेवलेल्या आहेत सध्या. वा, म्हणजे 1.5 फुटापासून 2.5 फुटापर्यंत हां, आहे. 2.5 फूटपर्यंत हां. सुद्धा आहेत आपल्याकडे. हां, तर हे बघा इथे आपण ह्या पाहू शकतो, इथे आहेत त्या मातीच्या मूर्त्या आहेत. आणि या मातीच्या सेक्शनमध्ये पहिलीच नजर गेल्यावरती मला हा गणपती आवडला. म्हणजे कसं एकदम सिम्पल पोज आहे, एकदम बाजूला लोड वगैरे आहे आणि मस्त वाटतं. आणि डोळ्याची आखणी पण आहे ना, खूप सुंदर आहे. आणि इथे मागच्या बाजूला इथे POP ना? हो, हे POP.
हां या साईडून सर्व पीओपी सेक्शन हे बघा इथे पीओपी आहे, म्हणजे पीओपीमध्ये नॉर्मलवाले गणपती पण आहेत आणि असे डायमंडवर केलेले गणपती पण आहेत. आणि इथे आपण पाहू शकतो श्रीकृष्णाचा अवतार आहे. या ठिकाणी इथे लालबागचा राजा आहे, तिथे मोरावरती घसलेला गणपती आहे आणि अशा प्रकारे ड्रेपरीवर पण केलेले गणपती आहेत. आणि हा बघा हा पण मस्त वाटतं. याची ॲक्च्युली ड्रेसिंगचा जो कलर कॉम्बिनेशन आहे ना तो खूप सुंदर वाटतोय. मग मित्र तुमच्याकडनं डिलिव्हरीचं वगैरे काय ऑप्शन आहे काय? म्हणजे डिलिव्हरी आपण करत नाही कारण की बिकॉज पॉसिबल होत नाही. हां, बट तुम्हाला जर कुठे हवं असेल तर आम्ही पूर्ण प्रॉपर पॅकिंग करून देतो. म्हणजे तुम्ही इझिली कुठेही कॅरी करू शकता, काही तुम्हाला त्रास होत नाही. आम्ही मूर्ती प्रॉपर पॅकिंग करून देतो. बरोबर, म्हणजे ज्यांचा गणपती असेल ते सोबत पाहिजे तिकडे. सोबत पाहिजेत त्यांना फक्त इथूनच ती मूर्ती जी आहे ते फक्त इथं घेऊन जायला लागेल. आम्ही तुम्हाला प्रॉपर पॅकिंग करून तुम्हाला मूर्ती आम्ही देणार. ओके. तर मित्र मला तुमच्या समजा शॉपमध्ये कोणाला गणपती हवा वगैरे असेल किंवा काय इन्क्वायरी वगैरे जर पाहिजे असेल कोणाला तर तुमचा नंबर सांगतो का मला? येस, माझा नंबर आहे 9594427310. ओके ठीक आहे चालेल. थँक्यू. एवढी गर्दी होती त्याच्यामुळे तू वेळात वेळ दिलास. थँक्यू. Thank you. गणपती बाप्पा. हो रे. तर हे बघा आता आपण आलो आहोत वेळे ब्रदर्स स्टुडिओमध्ये. नमस्कार का, बरे आहेत ना? हां, काय तयारी का म्हणते? एक नंबर. हां तयारी चालू. हां ठीक आहे चालेल, बघतो मी. बघा. तर हे बघा इथे आपण आतमध्ये आलो वेळे ब्रदर्सच्या इकडे. वेळे ब्रदर्सच्या या ठिकाणी हे POPचं सेक्शन आहे आणि तिकडे पलीकडच्या साईडला आहे ते मातीचे त्या ठिकाणी गणपती आहेत, पण त्या ठिकाणी सर्व काम वगैरे चालू आहेत. आणि इथे अशा प्रकारे गणपती आहेत. म्हणजे बघा इथे POPचे गणपती आपल्याला सर्व रेंजमध्ये मिळत आहेत आणि हा गणपती आहे ना खूप सुंदर वाटतो आहे. पुढे आपण बघायला गेलो तर हे बघा अशा प्रकारे या ठिकाणी बॅलन्सिंगचे गणपती आहेत. म्हणजे एका पायावरती गणपती नाचतो आहे, इथे या ठिकाणी आहे. या ठिकाणी आपण दुसरा पाहायला गेलो तर सिंहावरती आहे, त्या ठिकाणी नाचतो आहे. तो बघा इथे हातावरती शंख आहे आणि शंखावरती एका पायावरती गणपती नाचतो आहे. आणि सर्वात अजून एक दाखवायचं म्हणजे ना तो हा बघा हा लालबागचा राजा. लालबागचा राजा इथे ज्या पद्धतीने सजवला आहे ना तो खूप भारी वाटतो आहे. मस्त. गणपती बाप्पा मोरया. मस्त. तर इथे वेळे प्रदेशकडे आपण आलो होतो. मस्त मस्त गणपती आहेत. हे बघा इथे वेगळ्या कलर टोनमध्ये आहेत. म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे बॅलन्सिंगमध्ये आहेत. हे बघा गणपती एका पायावरती वगैरे उभा आहे आणि याची स्किन टोन पण एकदम वेगळे वेगळे वाटते आहे. तर अशा प्रकारे इथे भरपूर सारे शॉप आहेत ज्या ठिकाणी गणपती काय काय झालेले पण आहेत, काय काय गणपती व्हायचे पण आहेत. तर चला आता आपण इथून बाहेर पडूया. तर हे बघा या ठिकाणी दुसरा इथे वेळे प्रदेशचं स्टॉल आहे, शॉप आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो तर इथे सर्व मातीचे गणपती आहेत आणि बहुतेकशे गणपती या ठिकाणी आपण पाहू शकतो तर रेडी झालेले आहेत आणि भरपूरशा गणपतींचं या ठिकाणी काम चालू आहे. तर चला मित्रांनो आता ही व्हिडिओ आपण इथेच थांबवतो. या व्हिडिओमध्ये आपण व्हिजिट केली होती गणसंकुलला, जे मुंबई येथील लालबाग येथे आहे. कसं यायचं ते तुम्हाला सांगितलं. जर तुम्ही सेंट्रल रेल्वेने येत असाल तर तुम्ही करूर रोडला उतरा, वेस्टर्न रेल्वेने उतरत असाल तर तुम्ही लोअर परेलला उतरा आणि जर बाय रोडने तुम्ही जर येत असाल तर भारत माता टॉकीज येते. भारत माता टॉकीजच्या अगदी मागच्या बाजूला गणसंकुल आहे. या ठिकाणी लहान मूर्त्या ते सार्वजनिक मूर्त्या या ठिकाणी बनल्या जातात. पण आपण घरगुती गणपतीच्या इकडे व्हिजिट केली होती. म्हणजे अगदी 4 इंचापासून ते 5 फुटापर्यंत गणपती या ठिकाणी मिळतात. खूप सुंदर सुंदर होते, भरपूर ऑप्शन आहेत. या ठिकाणी कसं असते आपण एकाच ठिकाणी आल्याच्या नंतर भरपूर सारे वर्कशॉप असले तर आपल्याला पाहायला आणि निवडायला एकदम सोपं पडते. तर या ठिकाणी आलो होतो. जास्तीत जास्त माहिती, जास्तीत जास्त गणपती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी नक्कीच प्रयत्न केला. आता हा व्लॉग मी इथेच थांबवतो. हा व्लॉग कसा वाटला नक्की कळवा. चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओ. तुम्हाला गणपती बाप्पा.